नमस्कार, स्वागत करते आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर। आजचा आपला व्हिडिओ श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवनचर्येचा आणि त्यांच्या प्रकटीकरणाचा आणि त्यांनी घेतलेल्या समाधीचा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी श्री दत्तात्रयाचे तिसरे पूर्णावतार मानले गेले आहेत। हे इसवी सनाच्या 19व्या शतकात होऊन गेले। महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे स्वामींनी खूप काळ वास्तव्य केले। श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयाचे हे तिसरे अपूर्णावतार असल्याचे मानले जाते। गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपात प्रगट झाले। मी नृसिंह भान असून श्री शैल्यमला जवळील कर्दळी वनातून आलो आहे, हे स्वामींच्या तोंडाचे उद्गार ते नृसिंह सरस्वतीचा अवतार असल्याचे सांगतात। विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले जातात। इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले। मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला। तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 रविवार दिनांक 6/4/1856 हा होता। सबसे बड़ा गुरु से बड़ा गुरु का ध्यास और उससे भी बड़े श्री स्वामी समर्थ महाराज। तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभय दान दिले। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दांमध्ये स्वामी समर्थांची माहिती वर्णन केली जाते। इसवी सन 1959 मध्ये माघ वद्य 1 शके 1380 या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले। या कर्दळी वनात सुमारे 300 वर्षे महाराजांनी कठोर तपश्चर्या केली। ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारुळ रचले। एके दिवशी उद्धव नावाच्या लाकूड तोड्याने त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर जाऊन पडली। उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते। कुऱ्हाड वाळूरावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली। तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होते। आपल्या हातून या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले। पण भक्तासाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले। गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले। नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साईबाबा यांना दीक्षा दिली। त्यानंतर स्वामी पंढरपूर मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले। त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले। भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत राहिले। इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या 22 वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले। येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले। स्वामींनी अनेकांना कामाला लावून इसवी सन 1878 मध्ये त्यांचा एक आविष्कार संपविला असे भासवले जाते। प्रत्यक्षात स्वामी महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अंतकाळापर्यंत करीत राहतील अशी त्यांच्या भक्तांची धारणा आहे। स्वामी महाराजांचे अक्कलकोटामध्ये आगमन झाले व त्या तिथल्या 22 वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले। येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले। हरिणाची निष्कारण शिकार करणाऱ्या शिकाऱ्याला धडा शिकवला। त्यानंतर श्री स्वामी समर्थ जगन्नाथपुरीस आले। तेथे बडोद्याचे आळवणी
बुवात नावाचे सत्पुरुष दर्शनासाठी म्हणून आपल्या 3 शिष्यांसह आले. ते सर्वजण आजाराने पडून विकलांग झाले होते. कोणाला मदत मागावी एवढीही शक्ती त्यांच्यात उरली नव्हती. त्यांची अवस्था अगदी मरणप्राय झाली होती. तितक्यात स्वामींनी स्वारी तिथे आली. त्यांनी आपल्या कृपाकटाक्षाने त्यांचा आजार पळवला व नंतर त्यांना पोटभर जेवण दिले. स्वामींमुळे पुनश्च जीवन प्राप्त झालेल्या आळवणी बुवांनी त्यांना आपण कोण आहात व कोठून आला असा प्रश्न विचारला. स्वामी महाराज म्हणाले, माझा संचार सर्व विश्वात आहे, पण सह्याद्री पर्वत, गिरनार पर्वत, काशी क्षेत्र, मातापूर, करवीर, पांचाळेश्वर, कुरवरपूर, औदुंबर, करंजनगर, नरसिंहवाडी, गाणगापूर ही आमची विशेष प्रीतीची स्थाने आहेत. हे ऐकून लोकांना अचंबा वाटला. आळवणी बुवांनी तर महाराजांनी दिलेल्या उत्तरावरून हे खुद नरसिंह सरस्वती आहेत असा निष्कर्ष काढला. स्वामींनी लोकांना भक्तिमार्गास लावले. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहून अधर्म करणाऱ्या मुजोरांना वठणीवर आणले. धर्माचे सत्य स्वरूप लोकांना समजावून सांगितले. श्री स्वामी समर्थ महाराजांनी रविवार 30 एप्रिल 1878 रोजी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधीस्थ झाले. माध्यान्हकाळी आपल्या अवतार कार्याची समाधी केली. असे म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा कर्दळीवनात लुप्त झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपले अवतार कार्य पूर्ण झाल्यावर चैत्र मासात कृष्ण पक्ष असताना त्रयोदशीला मंगळवारी 3 प्रहर दिवस झाल्याच्या नंतर 4थ्या प्रहराच्या अवसराला चित्त एकाग्र करून निमग्न झाले आणि षटक्रांते भेदून ब्रह्मरंध्र छेदून आत्मज्योत त्यांच्या हृदयातून निघाली. तेव्हा त्यांनी औदुंबराच्या वृक्षाखाली समाधी घेतली. त्यांच्याजवळ तेव्हा सेवेकरी होते. त्यांना फार दुःख झाले. ते शोक करू लागले. स्वामींनी त्यांच्या जीवन कार्यामध्ये अनंत लीला दाखविल्या.